अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा। राज्यातल्या मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार। आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 5 ते 6 आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतली। पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा। पुणे भाजप उपाध्यक्षाची अजित पवारांविरोधात आगपाखड। राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक। अजित पवारांनी माहिती घेतली। पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता। रावसाहेब दानवे आणि महादेव जानकरांचं नावही चर्चेत। बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुंडलिक खांडेंनी बजरंग सोनावणेंना मदत केल्याचा कथित ऑडिओ समोर। खाडेंच्या कार्यालयावर हल्ला। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचा महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि झारखंडमध्ये तपास। आज संसदेतही गदारोळाची शक्यता। राजधानी दिल्लीत कालपासून मुसळधार पाऊस सुरू। अनेक भागांमध्ये पाणी साचलं। जिओ टेलिकॉमचे दर 12 ते 27% वाढणार। 3 जुलैपासून नवे दर लागू होणार। भारताची T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक। भारताकडून इंग्लंडच्या 68 धावांनी धुव्वा। फायनलमध्ये गाठ दक्षिण आफ्रिकेशी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। देहूनगरीत वारकऱ्यांची मांदियाळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।